Hi guys, मी सोनाली and welcome back to my this YouTube channel. So today the topic is की 5 मिनिटात होणारा सोपा मेकअप. So you can see this makeup. हा मेकअप आजच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे, स्वतःचा सेल्फ मेकअप आहे. तर हाच व्हिडिओ कसा, दिस इज द फायनल लुक. सो हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केला हे आपण आज बघणार आहोत. अँड द प्लस पार्ट इज की सगळे प्रोडक्ट्स अंडर 500 आहेत. सो द टॉपिक इज की 5 मिनिटात होणारा सोपा मेकअप अंडर दी प्रोडक्ट्स ऑफ 500. सो आय बिलीव्ह की जर तुम्हाला खूप छान सुंदर असा सेल्फ मेकअप करायचं असेल तर इट्स नॉट कंपल्सरी की तुमच्याकडे 1000, 2000, 3000चे प्रोडक्ट असले पाहिजे. इट इज लाईक नॉर्मल थिंग की तुमच्याकडे 500च्या अंडरचे प्रोडक्ट जरी असतील तरी तुम्ही असा खूप सुंदर असा मिनिमल डेली मेकअप करू शकता. सो आजचे हे जे काही प्रोडक्ट्स मी यूज केले आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसतीलच, पुढील पार्टमध्ये ते दिसेलच. सो हे जे काही सगळे प्रोडक्ट्स आहेत ते 500च्या आतले प्रोडक्ट्स आहेत जे की तुम्ही बाय करू शकता आणि असा मिनिमल लुक मी तयार केलेला आहे. हा तुम्हाला जर बघायचं असेल की हा लुक मी 5 मिनिटात कसा रेडी केला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. अँड विदाउट फर्दर डू लेट्स गेट स्टार्टेड. ॲज यू कॅन सी नथिंग इज ऑन माय फेस. माझ्या चेहऱ्यावर काहीच नाही आहे सध्या. तर आपण सुरुवात करणार आहोत स्किन केअरपासून. तर स्किन केअरमध्ये मी आज डर्माटचचे हे 3 प्रोडक्ट्स वापरणार आहे. हे डर्माटचचे प्रोडक्ट्स आहेत. ओके, सो याचे प्राईस म्हणजे असं की हे 3 प्रोडक्ट्स प्लस फेस वॉश असं मी टोटल 4चा कॉम्बो 530ला मागवला होता. सो हे एक प्रोडक्ट मला समथिंग 120 अराउंड पडलं असेल. ओके, सो आपण सुरुवात करणार आहोत विटॅमिन सीच्या सिरमपासून. ठीक आहे, तर विटॅमिन सी सिरम सगळीकडे छान असं अप्लाय करून घ्यायचं आहे. विटॅमिन सी सिरम अप्लाय करायचा आहे. विटॅमिन सी सिरम नंतर मी लावणार आहे सनस्क्रीन. डर्माटचचं सनस्क्रीन छान असं सगळीकडे अप्लाय करायचं आहे. सनस्क्रीन छान असं सगळीकडे अप्लाय करायचं आहे. यू कॅन सी छान सगळीकडे लावल्यानंतर स्किन अशी मस्त दिसते. ओके, तर सनस्क्रीन नंतर आपण लावणार आहे विटॅमिन सीचं मॉइश्चरायझर, जे की मामाअर्थचं वापरत आहे मी. हे मी डेली यूज करते आणि माझी ऑइली स्किन आहे, माझी खूप हाय ऑइली स्किन आहे. त्याच्यामुळे मी हे 2 प्रकारमध्ये मिळतं, जेलमध्ये एक आणि क्रीममध्ये. तर माझं क्रीमवाला आहे बिकॉज माझी स्किन ऑइली आहे. तुम्हाला जर तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही याच्यातलं जेलमधलं पण घेऊ शकता. याची प्राईस मी नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं, तर मला आठवत नाही आहे प्राईस, बट समथिंग अराउंड 250-300च आहे याची प्राईस. सो मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही हे लावू शकता. ठीक आहे, छान असं सगळीकडे चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. छान मॉइश्चरायझर लावून झालेला आहे. मॉइश्चरायझर नंतर मी अप्लाय करत असते फाउंडेशन. आणि आज आपण लॅक्मेचं फाउंडेशन यूज करणार आहे. हे फाउंडेशन 120-130मध्ये मिळून जातं. ठीक आहे, बट ह्याला आता आपण जुगाड करणार आहे बिकॉज ह्याला लावायला काही नाही आहे. याच्या झाकणाला पण लावायला काय नसतं आणि बोटाने हे काढता येत नाही. सो मी रेझर वापरते. ज्यावेळेस मला खूप कमी फाउंडेशन वापरायचं असेल त्यावेळेस मी लॅक्मेचं फाउंडेशन वापरते बिकॉज असं वाटत नाही की वापरलं आहे आणि छान असं स्किनमध्ये फाउंडेशन अप्लाय पण होऊन जातं. त्याच्यामुळे जर मला हलकं फुलकं मेकअप करायचं असेल तर मी हे फाउंडेशन वापरते. आणि जर मला हेवी मेकअप करायचं असेल तर मी मेबलिनचं फिट मी फाउंडेशन वापरते. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. सध्या मी तुम्हाला लॅक्मेचं फाउंडेशन वापरते. अँड आय एम इन दी शेड ऑफ नॅचरल शेल शेड आहे माझा. ओके, सो छान आपण असं ब्लेंड करून घेणार आहोत हे. अँड यू कॅन सी हा माझा किती परफेक्ट शेड आहे. छान असं फाउंडेशन ब्लेंड झालेलं आहे. जर तुमचा पण स्किन टोन माझ्यासारखा असेल तर तुम्ही हा नॅचरल शेल लॅक्मेचा शेड घेऊ शकता फाउंडेशनचा. खूप छान असं स्किनमध्ये यू कॅन सी कुठेही असं वरती काही दिसत नाही आहे. स्किनमध्ये एकदम छान अप्लाय झालेला आहे.
आफ्टर फाउंडेशन आय एम युझिंग दी कन्सिलर ऑफ फेसेस कॅनडा. तर फेसेस कॅनडाचे हे कन्सिलर आहे जे की शेड 05 आहे माझा शेड. सो मी जास्त कन्सिलर वापरत नाही, बट जस्ट फॉर दी डार्क सर्कल्स, माझे फक्त डार्क सर्कल्स दिसतात त्यासाठी मी वापरत आहे फेसेस कॅनडा. आणि हे अंडर 260 आहे, 260मध्येच हे मिळून जाईल आणि खूप छान कव्हरेज आहे याचं. ॲक्च्युली फेसेस कॅनडा सिलेक्ट करण्यासाठी माझं रिझन फक्त एवढंच होतं की मला डार्क सर्कलसाठी छान कव्हरेज पाहिजे होतं. तर डार्क सर्कलचं जे कव्हरेज आहे ते या फेसेस कॅनडामुळे खूप छान कव्हरेज असं डार्क सर्कलसाठी मिळतं. छान कन्सिलर आपण ब्लेंड करून घेतलेलं आहे. यू कॅन सी डार्क सर्कलसाठी खूप छान असं कव्हरेज मिळतं मला यानं, म्हणून मी फेसेस कॅनडाचं कन्सिलर वापरते. आफ्टर कन्सिलर नेक्स्ट स्टेप आहे सेटिंग पावडर. सेटिंग पावडरसाठी मी मेबलिनची फिटमी सेटिंग पावडर यूज करते, जिचा शेड आहे सनबेज. सनबेज हा माझा शेड आहे, सो मी या शेडमधली सेटिंग पावडर यूज करत असते. खूप छान यांचं पण कव्हरेज खूप छान मिळतं. सो ही पावडर मी डेलीसाठी यूज करते. शेड मी सांगितलं तुम्हाला सनबेज शेड आहे आणि अंडर आय थिंक 230 to 40 पर्यंत ही मिळून जाते आणि मला 7-8 महिने आरामात जाते ही पावडर. ओके, सो आफ्टर पावडर मी आयब्रो पेन्सिल यूज करत आहे. लॅक्मेची आयब्रो पेन्सिल आहे ही 150 अंडर मिळून जाईल. सो मला असं वाटतं की सगळ्यात इम्पॉर्टंट आणि माझा फेवरेट पार्ट आहे आयब्रोज. आणि आयब्रोज मला खूप आवडतात बिकॉज इट्स डिफाईन माय फेस. आणि तुम्ही पण बघू शकता फरक. आत्ताचा माझ्या चेहऱ्यातला फरक बघा आणि 5 मिनिटानंतर तुम्ही ज्यावेळेस मी आयब्रो करेल त्यावेळेस फरक बघा. बिकॉज मला असं वाटतं की माझ्या फेसचे जे फीचर्स आहेत ते आयब्रो पेन्सिलमुळे खूप डिफाईन होतात. सो मला खूप आवडते आयब्रो पेन्सिल. दिस इज माय फेवरेट पार्ट. आयब्रो पेन्सिल व्यवस्थित लावणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज याचा जर शेप बिघडला तर आधी केलेला मेकअप सुद्धा सगळा वायाला जाईल. जे लोक आयब्रोज स्किप करतात म्हणजे आयब्रो पेन्सिल यूज करत नाहीत त्यांच्यासाठी एक विशेष टिप आहे की प्लीज आयब्रो पेन्सिल यूज करत जा बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही करायला लागाल ना तर तुम्हालाच तो तुमचा फरक जाणवेल की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये जो शार्पनेस आहे ना चेहऱ्यामधला आयब्रो पेन्सिल यूज केल्यानंतरचा तो तुम्हाला जाणवेल नंतर. आणि डेफिनेटली यू विल थँक मी लेटर. येस, सो यू कॅन सी द डिफरन्स. ओके, सो आफ्टर आयब्रोज द सेकंड मोस्ट आय लव्ड पार्ट इज ब्लश. तर आता मी हे झुडिओचं ब्लश यूज करणार आहे इन दी शेड ऑफ कॅन्डी फ्लश. तर हे पण अंडर 200 आहे. ब्लश इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड हे झुडिओचं ब्लश मी वापरते बिकॉज हा शेड मला खूप आवडला. हा शेड मला सूट पण होतो. अजून एक ब्लश आहे माझ्याकडे बट ते नाही जास्त मी यूज करत, मी हेच यूज करते. म्हणजे हे ब्लश जे आहे स्वस्तात मस्त आहे आणि यू कॅन सी किती इझिली ब्लेंड होतं ते. आणि याचं इम्पॉर्टंट म्हणजे चेहऱ्यावर लावल्यावर असं वाटत नाही की तुम्ही वरून काहीतरी म्हणजे काहीतरी वेगळंच लावलेलं आहे असं वाटत नाही. एकदम छान नॅचरल असा रेडिश लुक येऊन जातो याचा. यू कॅन सी इतका सुंदर असा नॅचरल रेड लुक येतो याचा, म्हणजे एकदम छान क्यूट असा दिसतो. ब्लश नंतर मी लावणार आहे आय शॅडोज बिकॉज तुमच्याशी बोलता बोलता मी विसरली आहे. आय शॅडो मला आधीच लावायला पाहिजे होते पण मी ठीक आहे आत्ता लावते. पावडरच्या आधी ॲक्च्युली आय शॅडो लावले पाहिजे म्हणजे जे आय शॅडोची जे काही आय शॅडो खाली पडतील ते आपण पावडरने नंतर क्लीन करू शकतो. बट मी विसरले तुमच्याशी बोलता बोलता. सो ठीक आहे मला थोडेच लावायचे तर मी आत्ता लावते. तर मी आय शॅडोसाठी हे स्विस ब्युटीचं अल्टिमेट शॅडो पॅलेट यूज करणार आहे. याचा यूज असा की याच्यामध्ये खूप छान शेड आहेत, सगळे एकदम नॅचरल शेड आहेत. म्हणजे तुम्हाला जर नॅचरल मेकअप करायचा असेल तर हे शेड खूप सुंदर आहेत. आणि हे पण 250 अंडर पॅलेट मिळून जाईल तुम्हाला. सो यू कॅन टेक दिस पॅलेट. तर आता सध्या मी हा छान पिंकवाला शेड यूज करत आहे कारण माझ्या टॉपला तो मॅचिंग आहे. एकतर 5 मिनिटात मेकअप करायचा आहे आणि तुमच्याशी बोलता बोलता मला एवढं लेट होतंय. यू कॅन सी किती सुंदर दिसतोय हा कलर, है ना? मस्त छान हाताने इतके सुंदर ब्लेंड होतात
मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला हाताने आयशॅडो लावायला आवडतात आणि कोणाला ब्रशने आवडतात. बट माझ्यासारखे कोण आहेत ज्यांना हाताने आयशॅडो लावायला आवडतात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय एम डन विथ माय आयशॅडो. ओके, सो मी जस्ट 2च आयशॅडो वापरलेत कलर इथे, पिंक आणि ग्लिटरसाठी व्हाईट. आयशॅडोज लावून झालेले आहेत. यू कॅन सी छान असं ग्लिटर पण लावलं आहे मी त्याच्यावरती. या, सो दिस इज द आयशॅडोज फायनल लुक. या आयशॅडो नंतर मी लावणार आहे हायलायटर. हायलायटरसाठी मी स्विस ब्युटीचं हे हायलायटर पॅलेट यूज करणार आहे. 4in1 आहे हे. याच्यामध्ये 4 कलर्स मिळतील तुम्हाला आणि हे 250चं पॅलेट आहे. खूप सुंदर आहे. मी हेच पॅलेट हायलायटरसाठी वापरते आणि हायलायटरसाठी मी नेहमी ब्रश यूज करते. तर हा माझा लॅक्मेचा ब्रश आहे हायलायटरचा. याच्यामध्ये मला 6 और 7 ब्रशेसचा कॉम्बो मी घेतला होता. तर त्याची प्राइस काहीतरी 350 होती. तर त्या 350 मध्ये सगळे ब्रशेस अवेलेबल होते. त्यातला हा एक ब्रश आहे. अँड दिस इज दी स्विस ब्युटी हायलायटर पॅलेट. ओके, सो आय एम युझिंग दी हायलायटर. हायलायटर नेहमी तुमच्या मेकअपला कॉम्प्लिमेंट देतं. सो मी हायलायटर कधीच मिस नाही करत. हायलायटर मिस केलं पण नाही पाहिजे बिकॉज इट्स ऑलवेज compliments your makeup. See the difference after highlighter. So I'm done with the highlighter and you can see the difference. It's always compliment your makeup. Okay, so after highlighter I'm using this Lakme eyeliner. तर मला हे आयलायनर आय थिंक 180-150 अंडर मिळालं होतं. तर लायनरमध्ये 2 टाईपचे लायनर असतात, एक तर लिक्विड आणि ब्रश लायनर, म्हणजे जे की स्केच पेन टाईपमध्ये येतं. तर मला लिक्विड लायनर मोस्ट प्रोबॅबली आवडतं बिकॉज ते खूप छान मला लावता येतं, म्हणून मी नेहमी लिक्विड लायनर प्रेफर करते. तर लायनर लावताना मी बोलणार नाही आहे तुमच्याशी 2 मिनटं. I'm done with this side. काळजी घ्यायची आहे की दोन्हीकडे सेम प्रकारे लायनर लागेल, नाहीतर दोन्हीकडे जर वेगळं वेगळं लायनर लागलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि असं होतं की लायनर आपण नेहमी एंडला अप्लाय करतो, त्याच्यामुळे ते जर चुकलं तर काहीच उपयोग नाही होणार. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, लायनर लावताना थोडी काळजी घेत जा आणि व्यवस्थित लायनर अप्लाय करत जा. Yeah, and I'm done. You can see आयलायनर छान असं अप्लाय झालेलं आहे. लकीली 2 व्यवस्थित सगळे सेम लागलेले आहेत. आफ्टर दॅट आय एम युझिंग लिपस्टिक इज माय लास्ट स्टेप. तर लिपस्टिकमध्ये मी 2 शेड यूज करणार आहे. तर फर्स्ट शेड इज लिपस्टिक मी ही ज्यूसची लिपस्टिक आहे. ओके, सो ही खूप लॉंग लास्टिंग लिपस्टिक आहे, मला फार आवडते ही. म्हणजे ऑफिसमध्ये किंवा जर मला लॉंग टाईमसाठी लिपस्टिक वापरायची असेल तर मी ही ज्यूसची लिपस्टिक वापरते. आणि याच्यावर मला ब्राऊन शेड हवा असतो थोडासा, म्हणून मी ही स्विस ब्युटीची कॅरेमल लिप स्टेन जी मॅट लिपस्टिक आहे, कॅरेमल शेड आहे याचा, तर ती वरून अप्लाय करते मी. लिपस्टिक ही मी नेहमी लास्ट स्टेपच ठेवत असते. आय डोंट नो व्हाय, बट गाईज मेकअप करताना बोलणं फार डिफिकल्ट आहे. आय नेवर थॉट, कारण मी मेकअप करताना जास्त काही बोलत नाही कधी कोणाशी, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड स्टील आय एम ट्राईंग फॉर यू गाईज. लायनर लावताना जर मी बोलू शकते म्हणजे आय एम प्रो. सो यू कॅन सी दिस इज लाईक पीच कलर. तर मला इतका पीच नाही आवडत, सो त्यासाठी मी सेकंड शेड अप्लाय करणार आहे, जो की ब्राऊन आहे एकदम छान स्विस ब्युटीचा. बिकॉज डेली मला असे डार्क लिपस्टिकचे शेड नाही आवडत डेलीसाठी, तर मग म्हणून मी त्याच्यावरती ब्राऊन शेड अप्लाय करते. Yeah, and you can see how matte is this.
असं एकदम नॅचरल असा लुक येतो या लिपस्टिकनं, म्हणून मला हे 2 शेड फार आवडतात आणि डेलीसाठी मी हे 2 शेडच यूज करत असते. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल हे 2 लिंक. सो तुम्ही कॉलेजसाठी ऑफिससाठी हे मर्ज करून लावू शकता. अँड द थिंग इज की मर्ज करून लावण्याने काही काहींना असं वाटतं की लवकर लिपस्टिक निघते, त्याचे पोपडे निघतात. बट मी ही ज्यूसची आधी लावली आणि नंतर ही स्विस ब्युटी लावली तर अजिबात त्याचे असे टफले निघत नाहीत किंवा खूप छान जेवण केल्यानंतर पण ती लिपस्टिक राहते तशीच. इतकी सुंदर ऑफिससाठी तर खूप छान आहेत ह्या 2 लिपस्टिक. तुम्ही नक्की ट्राय करा अँड लेट मी नो. ओके गाईज, सो दिस इज माय फायनल लुक या. अँड मी तुम्हाला क्लोजअप पण दाखवते. यू कॅन सी दी मेकअप. इतका सुंदर असा हा मेकअप झालेला आहे. सो दिस इज माय फायनल लुक. मी सगळे जे काही प्रोडक्ट्स वापरले आहेत ते 500 अंडरचे प्रोडक्ट्स आहेत. आय नो की थोडे कॉस्टली प्रोडक्ट वापरले पाहिजेत मेकअपसाठी, बट इट्स नॉट नेसेसरी. तुमच्याकडे जर छान मेकअप करण्याची कला असेल, तुम्ही मेकअप जर व्यवस्थित करू शकता, तुम्हाला माहिती आहे टेक्निक की मेकअप कसा करायचा, सो तुम्ही 500 रुपीजच्या आतल्या प्राईजमध्ये सुद्धा मेकअप करू शकता. अँड जे काही प्रोडक्ट्स मी तुम्हाला सजेस्ट केले ते प्रोडक्ट्स मी डेलीमध्ये वापरते. सो डेलीसाठी मी ते प्रोडक्ट्स वापरत असते आणि खूप छान प्रोडक्ट्स आहेत आणि अजिबात मेकअप असा हेवी वाटत नाही. नॅचरल लुक येतो. यू कॅन सी दी नॅचरल लुक. आणि विशेष म्हणजे 5 मिनिटात हा मेकअप होतो. 5 ते 7 मिनिटात होणारा मेकअप आहे. सो तुम्ही ऑफिससाठी कॉलेजसाठी हा असा नॉर्मल मेकअप करून जाऊ शकता. ओके, सो आजच्या मेकअप मधला सगळ्यात आवडलेला तुमचा पार्ट कोणता होता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्याकडून अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील प्लीज लेट मी नो. आणि ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय हॅव ट्राईड की 5 मिनिटात तुम्हाला मी इझी स्टाईलमध्ये मेकअप करून दाखवू. तर मी ट्राय केलेलं आहे. लेट मी नो तुम्हाला कसं वाटलं. सो टिल देन स्टे हॅपी, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. अँड तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, टिल देन बाय बाय.